नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व 5 योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता हे 5 योजना कोणत्या आहेत, वेगवेगळ्या 5 योजनेचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोणत्या तारखेपासून जमा होणार आणि हे पैसे शेतकऱ्यांना जमा होण्याकरता शेतकऱ्यांना ऍक्च्युअली कोणतं काम करावं लागणार, या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या 5 योजनेचा अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, पहिली योजना आहे रब्बी पेरणीसाठीच्या अनुदानासंदर्भामधली। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बी पेरणीसाठी जे 31,628 कोटी रुपये एकूण जे मंजूर केले होते, त्याच्यापैकी रब्बी पेरणीसाठी 11,000 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने केलेली होती आणि ते 11,000 कोटी रुपयाचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये 1,780 कोटी झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000 कोटी झालं आणि जवळपास पुन्हा आता आजपासून आणि उद्यापासून म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान खूप कमी मिळालेलं आहे, तर हे दुसऱ्या टप्प्यातलं रब्बी पेरणीचं अनुदान हे आता आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्याच्यामध्ये 5 योजनेपैकी पहिली योजना आहे, दुसऱ्या 4 योजना मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु या रब्बी पेरणीसाठीचं अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून पुन्हा वाटप सुरू झालेले आहे, दुसऱ्या टप्प्यातलं वाटप सुरू झालेलं आहे, ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं रब्बी पेरणीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान बाकी होतं किंवा त्या काही शेतकऱ्यांना कमी भेटलं होतं, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान बाकी होतं त्यांना वाटपाला आजपासून सुरू झालेले आहे। एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांना 727 कोटी 93 लाख रुपयाचं रब्बी पेरणीसाठीचं अनुदान पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 7,37,000 शेतकऱ्यांना 708 कोटी रुपयाचं आजपासून रब्बी पेरणीसाठीचं अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातल्या 6,21,000 शेतकऱ्यांना 461 कोटी 51 लाख रुपयाच्या रब्बी पेरणीचा अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 565 कोटी 58 लाख रुपयाचं रब्बी पेरणीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून वाटप सुरू झालेलं आहे। यानंतरचा जिल्हा आहे परभणी। परभणीमध्ये एकूण 4,39,000 शेतकऱ्यांना 495 कोटी आहेत, काही पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हे परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर सर्वात जास्त पात्र असलेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये 7,82,000 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना 652 कोटी रुपये आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे रब्बी पेरणीसाठीचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। पुणे जिल्ह्यामधल्या 53,000 शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे। सांगली जिल्ह्यातल्या 1,61,000 शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यातल्या 2,34,000 शेतकऱ्यांना हे रब्बी पेरणीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या 5,23,345 शेतकऱ्यांना हे रब्बी पेरणीसाठीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या 6,85,338 शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे। अमरावती जिल्ह्यातल्या 2,24,915 शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातल्या 3,56,229 शेतकऱ्यांना हे वाटपाला सुरुवात झालेली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या 2,96,618 शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या 1,12,900 शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या 27,302 शेतकऱ्यांना याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातल्या 6,755 शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 1,25,603 शेतकऱ्यांना याचं वाटप सुरू झालेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या 24,009 शेतकऱ्यांना याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा मित्रांनो। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान मंजूर होतं, परंतु वाटप सुरू झालं नव्हतं, परंतु आजपासून हे रब्बी पेरणीचं अनुदान या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हेक्टरी 10,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 30,000 रुपयाप्रमाणे याचं वितरण या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे। आता ही झाली पहिली योजना आणि ज्या शेतकऱ्यांना कमी अनुदान भेटलं होतं किंवा भेटलंच नव्हतं तर त्यांना हे दुसऱ्या टप्प्यातलं वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता दुसरं अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या पुनर्भरणाकरिता हेक्टरी 45,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारने मंजुरी दिली होती, परंतु त्याचं वाटप बाकी होतं आणि आता अखेर आजपासून ते सुद्धा हेक्टरी 45,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, नांदेड असेल किंवा राज्यातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं
अतिवृष्टीमुळे, पूर परिस्थितीमुळे, या सर्व परिस्थितीमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, जमिनीच्या पुनर्भरणा करता राज्य सरकारने जवळपास हेक्टरी 45,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं. याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पुनर्भरणा करता सरकारने जे अनुदान जाहीर केलं होतं 30-40,000 रुपये, ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ही दुसरी योजना आहे. आणि तिसरी योजना म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई. मित्रांनो, दरवर्षी तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई येत असते. नुकसान झाल्यामुळे यावर्षी सुद्धा राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातले ज्या ज्या जिल्ह्याचे प्रस्ताव गेले होते ते सर्व प्रस्ताव राज्य सरकारने एकाएकानं मंजूर केले. त्याच्या मागे आज शेवटचा प्रस्ताव आपण जर पाहिला तर मागचा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीचा प्रस्ताव होता, किंवा एखादा जिल्हा त्याच्यामध्ये अजून देखील सुद्धा आहे, ते बघावं लागेल. परंतु त्या जिल्ह्यासाठी एकंदरीत शेवटचा प्रस्ताव 900 कोटींचा होता. आणि एकंदरीत आपण जर संपूर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अपडेट पाहायला गेलं तर हेक्टरी 8,500 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिरायतीसाठी, बागायतीसाठी 17,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये अशा प्रकारे सरकारने 2 हेक्टर पर्यंत ही मदत मंजूर केली होती. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत आली नव्हती, परंतु हे मदत पुन्हा वाटपाला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केलं 31,628 कोटीचं. आता त्या पॅकेजमध्ये काय झालं की सरकारने जी 2 हेक्टरची मर्यादा होती त्या पॅकेजमध्ये 1 हेक्टरने वाढीव मदत केली. म्हणजे 1 हेक्टरच्या अतिरिक्त शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येणार असं सरकारनं सांगितलं. मग त्याचं सुद्धा निधीचं वितरण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटपाला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. म्हणजे 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले नव्हते ते पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना भेटले, तर काही शेतकऱ्यांना भेटले नव्हते. मग हे दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. ही झाली दुसरी योजना. तिसरी योजना असेल पीएम किसान किंवा नमो शेतकरी. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता यायला थोडा विलंब लागू शकतो. नमो शेतकरीच्या हप्त्या संदर्भामध्ये कुठलाही अपडेट नाही. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अपडेट आहे, ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. नंतरचा अपडेट आहे खरीप हंगाम 2025-26चा पीक विमा, म्हणजे यंदाचा पीक विमा. यंदाचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः सांगण्यात आलेले की यंदाचा पीक विमा जो आहे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा हिंगोलीमध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान आहे. नांदेडमध्ये सुद्धा 93 मंडळामध्ये 100% पेक्षा जास्त नुकसान आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, अहिल्यानगर, सोलापूर, परभणीमध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, बीड असेल, धाराशिव असेल 100% नुकसान. म्हणजे संपूर्ण 34 जिल्ह्याची आकडेवारी सांगितली. आणि मिनिमम कोणताही जिल्हा महाराष्ट्रातला घेतला तर 34% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे. मग 34% पेक्षा जास्त नुकसान जर दाखवलेलं असेल तर कमीत कमी 17,000 रुपये पीक विमा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत असतो. आणि एकंदरीत यंदा राज्यातील 46 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. म्हणजे या राज्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांना सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे. मिनिमम 17,000 रुपये तरी या शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. मग आता हा पीक विमा कधी येणार, तर राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपनीला दिल्याशिवाय किंवा केंद्र सरकारचं केंद्र हिस्सा अनुदान या विमा कंपनीला भेटल्याशिवाय विमा कंपनीच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. या संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. तर मित्रांनो, हे सगळ्या 5 योजनांची एकत्रित माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.